हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वालिटी क्लासेस. आता लास्ट टाइम आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मतलब तो गॅसेसशी रिलेटेड जो टॉपिक होता तो आपण कंप्लीट केलेला. पार्ट 2 होती ना जी व्हिडिओ, त्याच्यामध्ये कंप्लीट केलेला आपण. आणि लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलेलं की नेक्स्ट लेक्चरला आपण रेडिएशन स्टार्ट करणार आहोत. ओके, ते रेडिएशन हा एक सेपरेट चॅप्टर असायचा काही वर्षापूर्वी, पण आता त्या दोघांना म्हणजे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन यांना कंबाईन करून एक चॅप्टर बनवलेला आहे. आणि रेडिएशन हा टॉपिक त्याच्यामध्ये सेपरेटच आहे, मग त्याला आपण एक वेगळा चॅप्टर पण बोलू शकतो. म्हणजे आजची जी व्हिडिओ असेल ही पूर्ण रेडिएशनवर असेल. ओके, तर रेडिएशन म्हणजे काय आणि त्याच्याशी रिलेटेड कुठल्या प्रॉपर्टीज आहेत ते आपण आज इथे चेक करणार आहोत की ते इथे बघणार आहोत. ओके, तर सर्वात पहिले टॉपिक काय बघा, हीट. ओके, तर हीट म्हणजे काय? हीट म्हणजे काय असं तुम्हाला डोक्यात आलं असेल. हीट म्हणजे काय? आपण काहीतरी तापमान असतं बघा, मराठी मीडियमवाले बोलतात तापमान, किंवा काहीतरी आपण बोलतो की खूप हीट वाढली म्हणजे काय, खूप टेम्परेचर वाढलेलं आहे ना. तर हीट म्हणजे काय? हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. ही एक एनर्जीज आहे ना. हीट काय इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अनदर ऑब्जेक्ट. म्हणजे काय, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, ही एक एनर्जीज आहे. ओके, तर ती एनर्जी विच कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ऑब्जेक्ट म्हणजे एका ऑब्जेक्टमधून दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये किंवा अनदर ऑब्जेक्टमध्ये ट्रॅव्हल करते किंवा ट्रान्सफर होते. आता बघा ना, तुम्ही इथे एक मेटल आहे. ओके, इथे एक मेटल आहे आणि त्याला चिटकून दुसरा एक मेटल ठेवलेला आहे. आपण ह्याला हीट केलं तर त्याच्या थ्रू हा मेटल पण हीटच होणार आहे ना. फक्त वेळ लागेल पण हीट होणार. म्हणजे काय, इथून इथे हीट ट्रान्सफर होत आहे. किंवा एवढं लक्षात ठेवा, आता समजा हा मेटलचा रॉड आहे, मी ह्याला हीट केलं तर हा समजा काय ते सिस्टीम आहे. ओके, थर्मोमध्ये झालं असं तुमचं, ही सिस्टीम आहे. आणि एन्व्हायरमेंट म्हणजे काय, सराउंडिंग आहे. समजा आता इथे मी याला हीट केलं तर ह्याची ही हीट झालाय, हा पूर्ण टेम्परेचर ह्याचं जास्त आहे. तर समजा हीट करणं मी बंद केलं, त्याच्यामध्ये काहीतरी इंटरनल एनर्जी आहे ना, हीट आहे ना, तो हीट काय करणार, बाहेर इमिट करणार. म्हणजे स्वतःपासून दुसऱ्याला एनर्जी ट्रान्सफर करतोय. तो असतो वन ऑब्जेक्ट टू अनदर ऑब्जेक्ट ट्रान्सफर. म्हणजे हीट असते ती वन ऑब्जेक्ट पासून अनदर ऑब्जेक्टला आपण ट्रान्सफर करतो, त्याला म्हणतो हीट. समजतंय? थिअरॉटिकली इझी आहे टॉपिक. तुम्ही हीच डेफिनेशन जरी लिहिली ना की व्हॉट इज अ हीट किंवा एक्सप्लेन द हीट, तर ही डेफिनेशन लिहिली तरी चालणार आहे. ओके, हीट म्हणजे काय असते, एक एनर्जी असते, ती मला एक्सप्लेन करायचं होतं, ते त्यासाठी मी हे लिहिलंय. ओके, आता बघा मोड्स ऑफ कंडक्शन. कंडक्शन म्हणजे काय, आता हीट आहे, ही ट्रान्सफर होते ना. हीट आहे, मी काय म्हटलं, ही ट्रान्सफर होते. तर ही कुठल्या टाईपमध्ये, ते आता मोड्स लिहिलेलं आहे मी. मोड्स म्हणा किंवा टाईप्स म्हणा, काही इश्यू नाही. हीट किंवा एनर्जी कुठल्या फॉर्ममध्ये किंवा कुठल्या टाईपमध्ये ट्रान्सफर होते. तर किती टाईप्स आहेत, 3 टाईप्स आहेत. पहिला आहे कंडक्शन. ओके, सेकंड आहे कन्व्हेक्शन आणि लास्टवाला आहे रेडिएशन. कंडक्शन आणि कन्व्हेक्शन हे आपण घेणारच आहोत, पण ह्या चॅप्टरमध्ये नाही. ओके, किंवा हे 11th स्टँडर्डला पण झालेत ना मोस्टली, हे शब्द तर आले असतील तुम्हाला. ओके, आणि त्यानंतर लास्टचा टॉपिक काय, रेडिएशन. तर आपण डिरेक्टली रेडिएशनवर जाऊ. ह्याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला सांगतो की कंडक्शन आणि कन्व्हेक्शन काय रिक्वायर्ड करतं. म्हणजे कंडक्शन आणि कन्व्हेक्शन यांच्यामधून जर आपल्याला हीट ट्रान्सफर करायची असेल तर आपल्याला एक मीडियम किंवा कुठला तरी मटेरियल लागतो. म्हणजे समजा आता हा मटेरियल आहे, मी ह्याला इथे हीट केलं. ओके, इथे मी जो बर्नर लावला, ह्याला हीट केलं, हा पूर्ण मेटलचा, इथे बर्नर लावला तर हीट इथून 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 इथपर्यंत पण ट्रान्सफर होईल ना. ओके, म्हणजे तुम्ही त्याला कंडक्शन किंवा कन्व्हेक्शनमध्ये कन्व्हे करू शकता. पण रेडिएशन म्हणजे काय, ज्याला मटेरियलची गरज नाहीये किंवा मीडियमची गरज नाही. म्हणजे असं नाही बोलू शकत की पूर्णपणे मटेरियल लागतच नाही किंवा मटेरियलमध्ये रेडिएशन होतच नाही. होतं, मटेरियलमध्ये पण होतं, पण विदाऊट मटेरियल पण रेडिएशन. इन शॉर्ट, इथे मटेरियल आणि मीडियम लागतो हीट ट्रान्सफर होण्यासाठी. इथे मटेरियल आणि मीडियम नाही लागत हीट ट्रान्सफर होण्यासाठी. आता नाहीच लागत म्हणजे असं नाही आहे की जर समजा सर आता तुम्ही म्हणाले इथे मटेरियल आणि मीडियम लागत नाही, तर समजा जर मटेरियल आला आणि कुठला मीडियम आला तर त्याच्यामधून रेडिएशन पास नाही होणार का? होणार. रेडिएशन हा असा आहे की जो मटेरियल आणि मीडियम नसेल तरी पण हीट ट्रान्सफर करू शकतो किंवा असेल तरी पण ट्रान्सफर करू शकतो. पण कंडक्शन आणि कन्व्हेक्शनसाठी मटेरियल आणि मीडियम लागतंच. कंडक्शन आणि कन्व्हेक्शन विदाउट मीडियम. आता मीडियम नाही आहे किंवा मटेरियलच नाही आहे, समजा मीडियम नाहीच आहे म्हणजे कुठला, व्हॅक्यूम ना. एअर नाही आहे तिथे, कुठल्या टाईपचे मॉलिक्युल्स नाही आहे, कुठल्या टाईपचं मोशन नाही आहे,
त्याला काय म्हणू शकतो आपण, व्हॅक्यूम म्हणू शकतो ना. तर व्हॅक्यूममध्ये रेडिएशनच ट्रॅव्हल करू शकतं, म्हणजे हीट ट्रान्सफर करू शकतं. कंडक्शन आणि कन्व्हेक्शन थ्रू हीट ट्रान्सफर होणार नाही. समजते जाते जरा डोक्यामध्ये. ओके, आता पुढे जाऊयात आपण. रेडिएशन, आता आपला जो टॉपिक आहे तो रेडिएशन डिरेक्टली घेऊया. तर मी एक्सप्लेन करतो, मी फक्त हे नोट्स लिहून ठेवलेले आहेत, तुम्ही ॲज इट इज मॅनरमध्ये लिहून घेणार आहात. ओके, तर डिरेक्टली तुम्ही रेडिएशन असं वेगळा सेपरेट चॅप्टर लिहिला तरी चालेल, किंवा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस काल जिथे संपवला त्याच्या पुढे फक्त एक रेडिएशन न्यू टॉपिक म्हणून सगळं जर लिहायला सुरुवात केली तरी पण मोर दॅन इनफ आहे. ओके, तर काय रेडिएशन, व्हॉट इज अ रेडिएशन? ओके, इट इज अ कंटिन्युअस इमिशन ऑफ हीट फ्रॉम सरफेस ऑफ सब्जेक्ट. मी जसं म्हटलेलं कसं हीट कशी ट्रान्सफर होते, हा मार्कर समजा मेटलचा आहे, तर हीटतून हीट काय होतीये, बाहेर येते, म्हणजे काय इमिट होतीये ना, इमिट होतीये ना. इमिट म्हणजे काय, सराउंडिंगला देते. तो जो सब्जेक्ट आहे तो काय करतोय, सराउंडिंगला हीट देतोय, म्हणजे काय होतंय, ही इमिट करतो ना. दॅट्स वाय इथे इमिजन वर्ड आलेला आहे. इट इज अ कंटिन्युअस इमिजन ऑफ हीट, म्हणजे कंटिन्युअस हीट देतोय फ्रॉम सरफेस. आता सरफेसवरूनच देणार ना, आतून थोडी देणार काही. आतमधलीच हीट आहे ती बाहेर ट्रान्सफर होते आणि सरफेसवरून सराउंडिंगला दिली जाते. दॅट्स वाय इट इज अ कंटिन्युअस इमिजन ऑफ हीट फ्रॉम सरफेस ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टच्या सरफेसपासून हीट इमिट. समजते. त्याच्यानंतर दिस इज अ इमिटेड एनर्जी इज ऑल्सो नोन ॲज अ रेडियंट. आता ही जी इमिटेड एनर्जी आहे ना, जिथून हीट इमिट होते, त्याला आपण रेडियंट एनर्जी सुद्धा म्हणू शकतो. हा वर्ड इम्पॉर्टंट आहे, हा पुढे येणार आहे. ओके, तर रेडियंट एनर्जी सुद्धा म्हणू शकतो. इट इज इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ओके, आता बघा की रेडिएशन कुठल्या वेव्हमध्ये ट्रॅव्हल करतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. MCQ वाला पॉईंट आहे हा, MCQ वाला पॉईंट आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करतात. म्हणून बघा ना, आता सूर्यापासून सनपासून अर्थवरती जे लाईट्स येतात किंवा जे सनरेज येतात ते इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असतात. दॅट्स वाय ते ट्रॅव्हल करू शकतात ना. अर्थवरती ॲटमॉस्फिअर आहे, पण अर्थचा काहीतरी सरफेस सोडल्याच्या नंतर काही डिस्टन्स नंतर ॲटमॉस्फिअर नाही आहे ना, काय पूर्ण व्हॅक्यूम. मग व्हॅक्यूममध्ये कुठली वेव्ह ट्रॅव्हल करणार, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि व्हॅक्यूममध्ये ट्रॅव्हल करणारी किंवा हीट ट्रान्सफर करणारी कुठल्या टाईप असतो, रेडिएशनच ना. म्हणजे रेडिएशन व्हॅक्यूममधून पण ट्रॅव्हल करतो इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. समजतंय, MCQ वाला पॉईंट आहे. इट कॅन बी ट्रॅव्हल थ्रू द मटेरियल ॲज वेल ॲज द व्हॅक्यूम. बघा इथे जे सांगितलेलं की मटेरियल आणि ह्याच्यातून ट्रॅव्हल नाही, मटेरियल आणि मीडियम नसेल तरी पण ट्रॅव्हल करू शकतो, आणि मटेरियल आणि मीडियम असेल तरी पण ट्रॅव्हल करू शकतो. व्हॅक्यूम मीडियम, समजतंय, व्हॅक्यूम मीडियममधून ट्रॅव्हल करू शकतो. ओके, इट इज अ ट्रान्सफर ऑफ, इट इज फास्टेस्ट, खूप फास्ट होऊ शकते ट्रान्सफर. ओके, फास्टेस्ट ट्रान्सफर ऑफ हीट, फास्टेस्ट ट्रान्सफर ऑफ हीट खूप फास्ट होऊ शकते. आणि हे थेरोटिकल पार्ट होते, हे तुम्हाला समजले असतील, हे तुम्ही लिहून घ्या पटकन. ओके, तर आता पुढचा टॉपिक आहे इंटरॅक्शन ऑफ थर्मल मीडियम अँड मॅटर. म्हणजे समजा जर इंटरॅक्शन म्हणजे काय, की कुठल्या प्रकारचं इंटरॅक्शन होऊ शकतं. म्हणजे समजा जर एखाद्या वेळेस हीट जर कुठल्या सरफेसला किंवा मॅटरला स्ट्राईक झाली, किंवा कुठली एनर्जी किंवा रेडिएशन, समजा कुठलीही इमिटेड एनर्जी जर कुठल्या सरफेसला स्ट्राईक होती, तर ती ॲब्सॉर्ब केली जाते, ट्रान्समिट केली जाते का रिफ्लेक्ट केली जाते, हे तीनच कंडिशन असू शकतात ना. तर त्याच्याशी रिलेटेड हा टॉपिक आहे. तर आपण डिरेक्टली स्टार्ट करूयात. काय म्हणतोय मी की इंटरॅक्शन ऑफ व्हॅन एनी थर्मल रेडिएशन. म्हणजे बघा, थर्मल रेडिएशन म्हणजे हीट रिलेटेड. थर्मल म्हणजे काय, हीट ना. तर एनी थर्मल रेडिएशन इज फॉल्स ऑन अ ऑब्जेक्ट. म्हणजे मी काय सांगितलेलं, कुठल्याही सरफेसवर किंवा मॅटरवर किंवा कुठला तरी ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरती समजा जर थर्मल एनर्जी किंवा थर्मल रेडिएशन जर फॉल होत आहेत, म्हणजे स्ट्राईक करत आहेत, तर its some part is transmitted, some is reflected, some is absorbed. म्हणजे काय, आता बघा मी इथे छोटीशी डायग्राम काढतो की समजा हा एक फ्लोअर आहे. ओके, एक ऑब्जेक्ट आहे. समजा इथून एक थर्मल रेडिएशन येते. ओके, थर्मल रेडिएशन आल्याच्या नंतर थर्मल रेडिएशन इथे स्ट्राईक करणार आहे. ओके, तर थर्मल रेडिएशनचा पाथ हा आहे. तर थर्मल रेडिएशन इथे आल्यावर ऑब्जेक्टवर स्ट्राईक केल्यावर त्याचं सम पार्ट इज ट्रान्समिटेड. म्हणजे काही हीट किंवा काही रेडिएशन ट्रान्समिट केले जातील, जे पुढे जातील, काही रिफ्लेक्ट केले जातील,
काही रिफ्लेक्ट केले जातील आणि काहीतरी ॲब्सॉर्ब केले जातील. आता तो मटेरियल आहे ना कुठला तिथं, आता जो ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरती जर आता स्ट्राईक करतोय तर काही होणारे पास होतील, म्हणजे काय ट्रान्समिट होतील, काही रिफ्लेक्ट होतील आणि काही त्या मटेरियलमध्येच ॲब्झॉर्ब केले जातील. म्हणजे समजा जर एखादा मेटलच आहे, लोखंडच आहे, त्याला समजा मी हीट केलं तर तो ॲब्झॉर्ब करतो. ओके. काही काही वेळेस समजा त्याच्यावरती रेडिएशन ॲक्ट केले, त्याच्यातून रेडिएशन ट्रान्समिट होतील, त्याच्यातून रिफ्लेक्ट होतील आणि त्याच्यात ॲब्झॉर्ब पण केले जातील. जसं रिफ्लेक्शन चॅप्टर होता, जसं रिफ्लेक्शनचा टॉपिक होता 11th आणि 10thला, त्याच्याशीच रिलेटेड असणार आहे. काय इथून जी एनर्जी येते थर्मल एनर्जी, ती काही रिफ्लेक्ट केली जाईल. ओके, म्हणजे आर दिवस मला ओके, काही ट्रान्समिट केली जाईल आणि काही ॲब्झॉर्ब केली जाईल. ओके, तो मटेरियल आहे कशाने तरी बनला आहे, तो ॲब्झॉर्ब करेल. ओके, तर काय सांगितलं, ॲब्झॉर्ब केली जाईल, ट्रान्समिट केली जाईल आणि रिफ्लेक्ट केली जाईल. तर कन्सिडर करा आता क्यू, म्हणजे इथून एनर्जी आहे ना, ही टोटल एनर्जी आहे. तर टोटल अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ट्रान्सफर्ड, म्हणजे इथून जी थर्मल रेडिएशन्स येत आहेत ती किती अमाऊंट आहे, क्यू टोटल आहे ना ती. त्यानंतर क्यू ए म्हणजे काय, अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब, म्हणजे बघा आता ही इथे क्यू ए देऊन टाका. क्यू ए म्हणजे ह्या मटेरियलने जेवढी हीट ॲब्झॉर्ब केली आहे त्याला काय म्हणणार, अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब, क्यू ए. ओके, त्यानंतर क्यू आर काय, अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्ट, म्हणजे किती अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्ट झाली आहे त्याला काय म्हणणार, क्यू आर. आणि किती अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर झाली आहे त्याला म्हणणार क्यू टी. तेच असणार आहे. ओके, तर आता पुढे जाऊयात. तर टोटल एनर्जी काय असेल, आता ही इथून आलेली टोटल एनर्जी आहे, ही टोटल एनर्जी 3 फॉर्ममध्ये कन्वर्ट झाली ना, ॲब्झॉर्ब, रिफ्लेक्ट आणि ट्रान्समिट. तर अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब, अमाऊंट ऑफ एनर्जी रिफ्लेक्ट आणि अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्समिट, या तिघांची ॲडिशन केली तर टोटल मिळेल ना. तर टोटल कशापासून बनली, या तिघांपासून. तर टोटल एनर्जी म्हणजे क्यू इज इक्वल टू ॲब्झॉर्ब प्लस रिफ्लेक्ट प्लस ट्रान्समिटेड. तर ह्याची सगळ्यांची आपण ॲडिशन केलेली आहे. आता पुढे काय केलं बघा, ही पूर्ण जी इक्वेशन आहे ना त्याला मी काय केलं, टोटल एनर्जीने डिवाइड केलं. टोटल एनर्जी म्हणजे कशाने, क्यूएसने, सॉरी क्यूएस नाही, क्यूने. ओके, तर टोटल एनर्जीने मी डिवाइड केलं आहे. तर क्यू बाय क्यू, क्यू ए अपॉन क्यू, क्यू आर अपॉन क्यू आणि क्यू टी अपॉन क्यू. आता पुढे बघा काय झालं, इथली टोटल एनर्जी तर कॅन्सल झाली, राहिली 1. ओके, आणि आता पुढे तुम्ही म्हणाल सर इथे क्यू क्यू कॅन्सल झाला आणि ए राहिला का, इथे क्यू क्यू कॅन्सल झाला, आर राहिला आणि इथे क्यू क्यू कॅन्सल टी. तसं नाही, इथे एनर्जी कॅन्सल झाली तर इथे 1च मिळणार आहे. हा आहे ना अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब डिवायडेड बाय टोटल अमाऊंट ऑफ हीट, किंवा अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब डिवायडेड बाय टोटल एनर्जी, ह्या पूर्ण रेशोला आपण म्हणतो कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन. कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन म्हणजे किती अमाऊंट ऑफ एनर्जी त्यांनी ॲब्झॉर्ब केली आहे, ती कुठल्या तरी नंबरमध्ये असेल ना, तर तो कोएफिशियंट म्हणजे कुठला, तर एने डिनोट करणार तो कोएफिशियंट. तर ह्या व्हॅल्यूज खूप इम्पॉर्टंट आहे. हे जेव्हा न्यूमरिकल सॉल्व करतो ना त्याच्यामध्ये पण येतं, किंवा हे पूर्ण जे कन्सिडरेशन आहे हे 3 मार्क्सला येतं एक्झाम. ओके, तर तुम्ही फोकस करणार आहात यावर. ओके, तर अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब डिवायडेड बाय टोटल हीट म्हणजेच काय, त्याचा रेशो म्हणजे कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन, आणि तो कशाने डिनोट करतो, एने. तर काय झालं, क्यू ए अपॉन ए, म्हणून इथे ए लिहिलेलं आहे. सेम प्रोसिजर फॉर रिफ्लेक्शन, सेम प्रोसिजर फॉर ट्रान्समिशन. ओके, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. आता तुम्ही म्हणाल सर इथे रिफ्लेक्शन आहे, इथे रेडिएशन आहे, ह्याच्यामध्ये रेडिएशनच वर्ड यूज केलेला आहे, म्हणजे तुम्ही इथे रिफ्लेक्शन पण म्हणू शकता आणि रेडिएशन पण म्हणू शकता. ओके, त्यांनी इथे रेडिएशन वापरलेलं आहे. ओके, ही काय होते, इथून समजा एक आहे ती रिफ्लेक्ट होते तर ती रेडिएट पण होती असं म्हणू शकतो. रिफ्लेक्ट होते किंवा रेडिएट होते असंही म्हणू शकतो. तर हे रेडिएशन आहे, तो कशाने डिनोट केला, आरने, क्यू आर अपॉन आर. ओके, तर क्यू आर अपॉन आर, तो कोएफिशियंट ऑफ रेडिएशन काय, आर. त्याच्यानंतर कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन तो काय असणार आहे, टी. तो कशाने, कसला रेशो आहे, क्यू टी अपॉन क्यू, म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर डिवायडेड बाय टोटल हीट, म्हणजे काय आलं, ट्रान्समिशन. समजतंय, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. तर तुम्ही काय करणार आहात, हे अशाच मॅनरमध्ये लिहून घ्या, आणि ह्याच्या पुढे अजून एक टॉपिक आहे तो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. म्हणजे हा ॲब्झॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रेडिएशन आणि कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, या तिघांची जर
कोएफिशियंटची आपण ॲडिशन केली तर ती इज इक्वल टू किती मिळणार आहे, 1च मिळणार आहे ऑलवेज. समजते? हे लिहून घ्या, त्यापुढे आपण जाऊ. ओके, तर आता पुढचा टॉपिक काय आहे, फक्त ते 3 जे होते ना, ॲब्झॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन, रेडिएशन आणि ट्रान्समिशन, ते काय आहे ते एवढे लिहून दिलेले आहे. ओके, म्हणजे काय बघा, कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन म्हणजे काय असतं, द अमाऊंट ऑफ the ratio of amount of heat absorbed to total heat incident. म्हणजे रेशो, कोणाचा रेशो, जेवढी हीट ॲब्झॉर्ब केली आहे डिवायडेड बाय टोटल, म्हणजे जेवढी हीट ॲब्झॉर्ब केली आहे, अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब, हाऊ मेनी अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब डिवायडेड बाय टोटल हीट, जी हीट इन्सिडेंट आहे, जी टोटल हीट आलेली आहे त्याच्याने डिवाइड केलं तर ॲब्झॉर्प्शनचा कोएफिशियंट मिळेल. सेम प्रोसेस फॉर रेडिएशन, अमाऊंट ऑफ रिफ्लेक्टेड. ओके, तर इथे रिफ्लेक्शन पण म्हणू शकता तुम्ही. ओके, तर कोएफिशियंट ऑफ रेडिएशन किंवा कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन काय म्हणतो, तर रेशो ऑफ अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड किंवा रेडिएटेड असं पण म्हणू शकतो. तर रेशो ऑफ अमाऊंट ऑफ हीट म्हणजे त्यांचा रेशो, जी अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्ट झाली ती डिवायडेड बाय टोटल अमाऊंट ऑफ इन्सिडेंट, म्हणजे काय असणार आहे आर. तो आर काय असणार आहे, कोएफिशियंट ऑफ रेडिएशन. सेम कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. ओके, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन काय असणार आहे, आता जसे हे होतं तसंच ते, फक्त इथे रिफ्लेक्शन ॲब्झॉर्प्शन होतं, तिथे ट्रान्समिशन असेल. ट्रान्समिटेड, अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड डिवायडेड बाय टोटल हीट. मस्त आहे, ह्याच प्रॉपर्टीज वापरणार आहोत. आणि ह्याच्या पुढे 3-4 केसेस आहेत. तर ते केसेस म्हणजे कुठली बॉडी परफेक्टली हीट ट्रान्सफर करू शकते, कुठली बॉडी नाही करू शकत, ह्यांचे थोडेसे 2-3 रिलेशन दिलेले आहेत. तर तुम्ही काय करणार आहात, हे लिहून घ्या आणि त्याच्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करूया. ओके, तर आता पुढचा टॉपिक काय, जसं मी लास्ट टाइम मी याच्या आधीच सांगितलं की केसेस आपण घेणार आहोत. तर कुठल्या केसेस येतात, ओके, तर त्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे सर्वात पहिली कुठली आहे, परफेक्टली ट्रान्समिटर. ओके, म्हणजे ट्रान्समिटर म्हणजे तो रजिस्टरवाला ट्रान्समिटर नाही, म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटीवाला ट्रान्समिटर नाही आहे, तो TOR असणार आहे. इथे बघा TER आला आहे. ट्रान्समिशन जो करतो ना, तो वाला ट्रान्समिशन बोलतो मी. ओके, म्हणजे परफेक्टली ट्रान्समिशन पण म्हणू शकतो तुम्ही, इथे तीच लिहून टाका. त्या परफेक्टली कन्फ्युजन नको, परफेक्टली ट्रान्समिशन. ओके, तर परफेक्टली ट्रान्समिशन म्हणजे काय, की जिथे 100% ऑफ ट्रान्समिशनच होईल. म्हणजे बघा, आपण हे असे डायग्राम काढलेली ना, तर इथून जी टोटल अमाऊंट ऑफ रेडिएंट हीट येणार होती, ती पूर्णपणे ट्रान्समिट होणार आहे. म्हणजे आपण ट्रान्समिशनला तुम्ही टीने पण डिनोट करता, TR ने पण डिनोट करता. टेक्स्टबुकमध्ये TR ने डिनोट केलं आहे आणि लास्ट इयरपर्यंत टीने डिनोट करायचे. तर तुम्ही टीने जरी डिनोट केलं, जसं आपण आधी केलं तसं चालेल, किंवा TR ने जरी डिनोट केलं तरी चालेल. पण मोस्टली तुम्ही TR नेच करा, कारण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आत्ता ह्या वर्षी TR दिलेलं आहे. तर आपण टेक्स्टबुक वाईज जाऊयात. ओके, तर TR ने दिलेलं आहे. ओके, म्हणजे जेवढी हीट, रेडियंट हीट येणार आहे, इन्सिडेंट हीट जी आहे ती पूर्णपणे टोटल ट्रान्सफर किंवा ट्रान्समिट होते, त्याला म्हणतो परफेक्टली ट्रान्समिशन. म्हणजे तिथे काय असणार आहे, रिफ्लेक्शन आणि ॲब्झॉर्प्शन 0, कारण पूर्ण ट्रान्समिट होते ना. तर रिफ्लेक्शन आणि ॲब्झॉर्प्शन काय असणार आहे 0, तर ट्रान्समिशन काय असणार आहे 1. आठवते ती इक्वेशन केलेली आपण बघा, ही A + R + T = 1, किंवा आता TR घेऊयात, TR = 1, याच्या आधीच केली. जर ॲब्झॉर्प्शन आणि रिफ्लेक्शन 0 आहे, म्हणजे हे निग्लेक्ट होणार ना, तर ट्रान्समिशन = किती येणार, 1. ते चालेलं आहे, ट्रान्समिशन = 1, म्हणजे कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन = 1. तेच आहे. द ऑब्जेक्ट इज सेट टू बी परफेक्टली ट्रान्समिटेड, म्हणजे ज्याचं ट्रान्समिशन = 1 येईल, किंवा ज्याचा ॲब्झॉर्प्शन आणि रिफ्लेक्शन = 0 येईल, त्याला आपण काय म्हणतो, परफेक्टली ट्रान्समिटेड. समजतंय? पुढे जाऊ. डायआथर्मनस सबस्टन्स, डायआथर्मनस सबस्टन्स म्हणजे काय. आता हे कुठल्या तरी ऑथरने नाव दिलं असेल म्हणून त्याचं नाव असेल अथर्मनस. ओके, तर डायआथर्मनस आणि नुसता अथर्मनस म्हणजे काय, तर डायआथर्मनस सबस्टन्स म्हणजे काय, तर सबस्टन्स थ्रू विच हीट रेडिएशन कॅन पास
कॉल्ड डायथर्मल्स. म्हणजे असा कुठला तरी सबस्टन्स ज्याच्यामधून हीट आहे ना ही पास होते. हीट रेडिएशन, हीटचे जे रेडिएशन म्हणजे हीट रेडिएशन ज्याच्यातून पास होतात त्याला आपण काय म्हणतो डायथर्मल्स. म्हणजे कुठलेही सबस्टन्स ज्याच्यातून हीट पास होते किंवा ट्रान्सफर होते त्याला आपण काय म्हणू शकतो डायथर्मल्स. ओके. तर आता डायथर्मल्स मध्ये काय सीन असतो, डायथर्मल्स जे सबस्टन्स असतात ना ते नायदर गुड ॲब्झॉर्बर नॉर गुड गॉड लिहिले नॉट इट इज नायदर गुड ॲब्झॉर्बर नॉर गुड रिफ्लेक्टर. म्हणजे काय असतात नायदर गुड ॲब्झॉर्बर नॉर गुड रिफ्लेक्टर. म्हणजे डायथर्मल्स जे सबस्टन्स असतात ना ते चांगले ॲब्झॉर्बर पण नसतात आणि चांगले रिफ्लेक्टर पण नसतात. म्हणजे त्यांच्यामध्ये चांगलं म्हणजे काय आपण म्हणतो एकदम वीक असतात. म्हणजे ते चांगल्या अमाऊंट ऑफ ॲब्झॉर्प्शन पण करू शकत नाही आणि ते रिफ्लेक्शन पण करू शकत नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल की सर मग डिरेक्टली तो ट्रान्समिशनच करेल का? नाही, तो पुअर म्हटले ना, पुअर म्हटलं म्हणजे थोडंसं तरी ॲब्झॉर्ब करू शकतो, थोडंसं तरी रिफ्लेक्ट करू शकतो. म्हणजे एकदम पुअर आहे, खूप कमी प्रमाणात करू शकतो पण करू शकतो. त्यांना म्हणतो डायथर्मल्स. आणि त्याच्यामध्ये जो ट्रान्समिशन असतो ना किंवा ट्रान्समिशन आपण जे बोलतो कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन त्याच्यामध्ये तो नॉट इक्वल टू 0 असतो. म्हणजे कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन पण त्याच्यामध्ये होतं. इन शॉर्ट डायथर्मल्स असे सबस्टन्स आहेत ज्याच्यामध्ये ट्रान्समिशन पण होतं, ॲब्झॉर्प्शन पण होतं, रिफ्लेक्शन पण होतं. पण ॲब्झॉर्प्शन आणि रिफ्लेक्शन हे नॉट गुड म्हणजे चांगल्या प्रमाणात होत नाही. एवढं लक्षात ठेवा. ओके. हे समजलेलं आहे. ट्रान्समिशन पण होतं, ॲब्झॉर्प्शन पण होतं आणि रिफ्लेक्शन पण होतं. पुढे जाऊयात अथर्मनस सबस्टन्स. ओके. अथर्मनस सबस्टन्स म्हणजे काय? द सबस्टन्स विच लार्जली ओपेक टू थर्मल रेडिएशन कॉल्ड अथर्मनस सबस्टन्स. आता द सबस्टन्स विच लार्जली, ओके चला लार्जली इथपर्यंत तर आपण कळलं. म्हणजे नॉर्मल जे इंग्लिश बोलतो त्याच्यात कळलं. ओपेक टू द थर्मल रेडिएशन संपली डेरिवेशन. सॉरी डेरिवेशन काय होतं डेफिनेशन इथेच संपली. मग काय अर्थ काय कळाला? द सबस्टन्स विच इज लार्जली ओपेक टू द थर्मल रेडिएशन इज डज नॉट ट्रान्समिट द हीट. म्हणजे काय माहिती आहे का? हा ओपेक हा जो वर्ड आहे ना या ओपेकचा अर्थ काय बघा, ऑब्जेक्ट डज नॉट ट्रान्समिट एनी काइंड ऑफ रेडिएशन नोन ॲज ओपेक रेडिएशन. म्हणजे द सबस्टन्स विच इज लार्जली डज नॉट transmit any radiation to thermal radiation called अथर्मनस सबस्टन्स. मी अथर्मस बोललेलो का आधी, तर ऑथरचं नाव आहे. ओके. या नाही कुठल्या तरी दुसऱ्या. तर अथर्मनस सबस्टन्स म्हणजे काय? द सबस्टन्स विच इज लार्जली ओपेक. आता ओपेकचा अर्थ कळला ना, म्हणून हा ओपेकचा शब्दाचा अर्थ मुलांना कळत नाही म्हणून मी सेपरेट लिहून दिलं की ओपेक म्हणजे काय. तर ओपेक म्हणजे काय? असा ऑब्जेक्ट जो ट्रान्समिट करत नाही एनी काइंड ऑफ एनर्जी किंवा एनी काइंड ऑफ रेडिएशन, तो ट्रान्समिट करत नाही त्याला काय म्हणतो आपण ओपेक. ओके. आता मी काय सांगितलं, कुठलीच रेडिएशन ट्रान्समिट करत नाहीच करत. म्हणजे ट्रान्समिशन किती असणार? 0. ट्रान्समिशन किती आलं? 0. ओके. आता ट्रान्समिट करत नाही तर मग दुसरं काय करेल? ॲब्झॉर्ब करेल किंवा रिफ्लेक्ट करेल. तर ॲब्झॉर्प्शन प्लस रिफ्लेक्शन ह्या दोघांची ॲडिशन किती येणार आहे? 1. 50-50 नसेल एवढं लक्षात ठेवू नका की 0.5 किंवा 50-50 करून त्यांचे आन्सर कमी रेशो काही असू शकतो, 60-40 असू शकतो, काहीही असू शकतो, पण 50-50 नसणार. म्हणजे 50-50 पण असू शकतो पण ऑलवेज 50-50 नसणार. समजतंय? या दोघांची ॲडिशन इज इक्वल टू 1 असणार. म्हणजे कोएफिशियंटची ॲडिशन इज इक्वल टू 1. आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय? ट्रान्समिशन इज इक्वल टू 0 आहे ते. ओके. आता पुढे जाऊयात गुड रिफ्लेक्टर. आता गुड रिफ्लेक्टर म्हणजे काय असणार आहे? आर इज इक्वल टू 1 आणि पुढे दुसरे कोएफिशियंट 0. तर गुड रिफ्लेक्टर म्हणजे 1. म्हणजे काय येणार इथे आर इज इक्वल टू 1 जसं इथे आलेलं आहे टी इज इक्वल टू 1. समजतंय? आणि तसंच आता इथे ट्रान्समिशन झालेला, रिफ्लेक्टर झालेला, तसं ॲब्झॉर्बर पण असणार आहे गुड ॲब्झॉर्बर. तर जो गुड ॲब्झॉर्बर जो असतो ना त्याला आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी असं पण म्हणतो. मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही ह्याच्यामध्ये काय लिहून दिलं? त्याचा एक वेगळा टॉपिक आहे, त्याच्यावरती खूप मोठे सॉल्विंग काय म्हणतोय थेरॉटिकल
ॲन्सर आहे. तर म्हणून मी याच्यामध्ये नाही लिहिलं, त्याच्यासाठी आपण एक वेगळं सॉल्व करणार आहोत, आय मीन लिहून घेणार आहोत. त्याला काय म्हणतो, परफेक्टली ब्लॅक बॉडी. तर त्याच्यासाठी आपण पुढे करूयात. रिफ्लेक्टरचं काय होतं, R=1, ट्रान्समिशनचं T=1. आता इथे बघा एक इम्पॉर्टंट नोट आहे, ऑल द ॲब्झॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन डिपेंड्स ऑन द वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. म्हणजे वेवलेंथ जी असते ना, आता मी काय सांगितलेलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर करतो, समजते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर करते ना हीट. तर ती वेव्ह आहे त्याची काहीतरी वेवलेंथ असेल ना. ओके, तर समजा इथून जर ती ट्रॅव्हल करते, ओके, आणि समजा इथून त्यांनी स्टार्ट केला, ते इथेच एंड होईल ना, इथून गेला, इथून आणि इथून स्टार्ट केलेला आहे. तर त्याच्या वेवलेंथवर डिपेंड केलं जातं ॲब्झॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन. हे कशावर डिपेंड असतात, वेवलेंथवर. ओके, तर ही इम्पॉर्टंट नोट आहे, ही टॉप ऑफ द पेज तुम्ही लिहून घेणार आहात. ॲब्झॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन कशावरती डिपेंडेंट आहेत, वेवलेंथ ऑफ इन्सिडंट, म्हणजे जी रे येते त्याची वेवलेंथ किती त्याच्यावरती डिपेंडेंट आहे. तुम्ही काय करणार आहात, हे लिहून घ्या. ह्याच्या पुढे आपण ॲब्झॉर्प्शनच करूया, म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी. ओके, तर लिहून घ्या. ओके, तर ह्याच्या आधी आपण जे केसेस केलेले त्यातली लास्ट कुठली होती, ॲब्झॉर्प्शन ना. ॲब्झॉर्प्शनला मी काय सांगितलेलं, परफेक्टली ब्लॅक बॉडी. तर आता परफेक्टली ब्लॅक बॉडी बघा काय असते. तर परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय, अशी बॉडी की जी पूर्ण एनर्जी किंवा पूर्ण हीट ॲब्झॉर्ब करेल, त्याला काय म्हणतो आपण, परफेक्टली ब्लॅक बॉडी. म्हणजे बघा, ऑल द इन्सिडंट एनर्जी ॲब्झॉर्ब बाय द सबस्टन्स कॉल्ड द परफेक्टली ब्लॅक बॉडी. असा कुठला तरी सबस्टन्स जो पूर्ण अमाऊंट ऑफ हीट ही काय करेल, ॲब्झॉर्ब करेल. आता कुठली अशी आहे का बॉडी की जी पूर्ण हीट ॲब्झॉर्ब करेल, 100% ऑफ ॲब्झॉर्ब करेल, अशी कुठलीच बॉडी नाही. आणि जर कुठली बॉडी अशी जर असते किंवा कुठला सबस्टन्स जर असा असेल की जो 100% ऑफ हीट ॲब्झॉर्ब करेल, त्याला काय बोलू शकतो आपण, परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता मग हा वर्ड का आला, परफेक्टली तर आहे म्हणजे 100%, ब्लॅक बॉडी म्हणून काय, बघा ब्लॅक कलरचे जे क्लॉथ्स असतात, कपडे असतात, ते मॅक्झिमम अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब करून घेतात. म्हणून उन्हाळ्यामध्ये मोस्टली ब्लॅक वेअर नाही करत आपण का, किंवा जे लेदरचे असतात बघा सीट गाडीचे, ते पण उन्हाळ्यामध्ये जास्त दाबतात का, कारण ते पूर्ण परफेक्टली ब्लॅक कलरचे असतात. ब्लॅक का असतो, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब करतो, 100% नाही बोलत आहे मी. ब्लॅक कलर हा मॅक्झिमम अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब करतो म्हणून. आणि इथे काय सांगितलं आहे, जो कुठला पण सबस्टन्स मॅक्झिमम अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब करेल त्याला काय म्हणू शकतो आपण, परफेक्टली ब्लॅक बॉडी. किंवा जेवढी इन्सिडेंट एनर्जी आहे तेवढी सगळी जर ॲब्झॉर्ब केली त्याला म्हणू शकतो आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी. म्हणजे काय, आता ॲब्झॉर्ब करतोय म्हणजे ट्रान्समिट करतोय का, नाही. रिफ्लेक्ट करतोय का, नाही. म्हणजे ट्रान्समिशन आणि रिफ्लेक्शन 0, ॲब्झॉर्प्शन येणार 1. ओके, आता ही जी डेफिनेशन ज्यांना समजत नाही ते ही पण लिहू शकतात, अ बॉडी ॲब्झॉर्ब एंटायर अमाऊंट ऑफ रेडिएशन इन्सिडेंट ऑन इट. म्हणजे त्या बॉडीवर पडणारं टोटल अमाऊंट ऑफ रेडिएशन आहे किंवा टोटल अमाऊंट ऑफ रेडिएशन विच इन्सिडेंट ऑन अ बॉडी, ज्या बॉडीवर ज्या बॉडीवरती टोटल अमाऊंट ऑफ रेडिएशन स्ट्राईक होते, ते बॉडी ते रेडिएशन ॲब्झॉर्ब करते, म्हणजे टोटल रेडिएशन ॲब्झॉर्ब करते, त्याला काय म्हणतो आपण, परफेक्टली ब्लॅक बॉडी. सिम्पल, ही पण डेफिनेशन घेऊ शकता, ही पण डेफिनेशन घेऊ शकता आणि ही पण डेफिनेशन घेऊ शकता. ओके, आता बघा, जर गुड ॲब्झॉर्बर असेल, म्हणजे जर एखादा मटेरियल किंवा एखादा सबस्टन्स आहे तो चांगल्या अमाऊंट ऑफ हीट किंवा रेडिएशन ॲब्झॉर्ब करतोय, तो चांगल्या अमाऊंट ऑफ इमिटर पण असू शकतो. म्हणजे जर मॅक्झिमम अमाऊंट ऑफ त्याने हीट ॲब्झॉर्ब केली आहे तर तो मॅक्झिमम अमाऊंट ऑफ हीट इमिट करू शकतो, म्हणजे रिफ्लेक्ट करू शकतो ना. जर हीट ॲब्झॉर्बच नाही केली तर हीट रिफ्लेक्टच नाही करणार, तोच पॉईंट आहे सेकंड. हीट जर ॲब्झॉर्बच नाही केली म्हणजे पुअर ॲब्झॉर्बर, तर हीट रिफ्लेक्ट पण नाही करणार म्हणजे पुअर इमिटर. समजतंय, हीट जेवढी जास्त ॲब्झॉर्ब करेल. मेटलच घ्या, एखादं तुम्ही मेटल असेल ना, लोखंडाचंच एखादा आयनचं असेल एक रॉड, तोच तर त्याला मी खूप जास्त हीट केलं आणि नंतर सोडलं तर तो हीट एनर्जी परत सराउंडिंगला द्यायला सुरुवात करेल ना. तर जेवढी जास्त तुम्ही हीट त्याला ॲब्झॉर्ब करेल तो मटेरियल, तेवढी जास्त तो सराउंडिंगला देईल, म्हणजे काय करेल, इमिट करेल. तेच आहे. आता पुढे जाऊयात, फेरीज ब्लॅक बॉडी. आता हा कन्सेप्ट आहे, हा पूर्णपणे थेरॉटिकल आहे. ती ही डायग्राम कशावर बेस्ड आहे मी तुम्हाला सांगतो. ही डायग्राम टेक्स्टबुकमध्ये पण आहे. ही डायग्राम एक फेरीज नावाच्या ऑथरचं नाव होतं, ऑथर किंवा सायंटिस्टचं नाव होतं. त्या सायंटिस्टने
ही बॉडी इन्व्हेंट केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये ह्या बॉडीला परफेक्टली ब्लॅक बॉडी असं का म्हणतात ते सांगितलेलं. ओके, तर काय बघा, ही जी बॉल आहे म्हणजे असा एक स्पियर आहे, म्हणजे तुमच्या मनामध्ये एक असा फुटबॉल येते. ओके, पूर्ण असा एक स्पियर आहे, असा होल असा एक स्पियर आहे. ओके, तर तो स्पियर असा कन्सिडर करा. त्या स्पियरच्या आतमध्ये पण एक अजून एक स्पियर आहे, ते इमॅजिन होते म्हणजे एक असा फुटबॉल आहे. म्हणजे एक कन्सिडर करा मोठा असा एक बास्केटबॉल आहे, बास्केटबॉलच्या आतमध्ये फुटबॉल. बास्केटबॉल ऑलवेज मोठा असतो ना फुटबॉलपेक्षा, तर एक बास्केटबॉल आहे, बास्केटबॉलच्या आतमध्ये एक फुटबॉल आहे. ओके, तर इमॅजिन होते कसं आहे, आणि ते एकामेकाला असे स्टक केलेले आहे. म्हणजे समजा तुम्ही बास्केटबॉल असा आतमधून आता मूव्ह केला तर आतमधला फुटबॉल पण मूव्ह होईल. ओके, म्हणजे एकामेकाला स्टक केलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये गॅप पण आहे. ही अशी गॅप आहे, ही कॅव्हिटी, ही अशी कॅव्हिटी आहे, हे लक्षात ठेवा. आता त्यानंतर त्या दोघांना इथून एक होल आहे, एक होल आहे. ओके, त्या होलला काय म्हणतो आपण, अपर्चर. अपर्चर म्हणजे एक एंट्री असते ना, त्याला म्हणतो आपण शब्द ऐकले असतील ना, एअरपोर्टवर शब्द असतात ते अपार्चर, डिपार्चर. अपार्चर म्हणजे येणारे आणि डिपार्चर म्हणजे जाणारे. तर इथून जी येणारी गोष्ट आहे ना एंट्रीसाठी, त्याला म्हणतो अपार्चर. ओके, आता काय केलेलं आहे, तो जो बॉल आहे किंवा जो स्पियर आहे त्याची वरची म्हणजे बास्केटबॉलवाली लेअर जी आहे ना, वरची बास्केटबॉलवाली लेअर, ती काय सिल्वर पॉलिश्ड सरफेस म्हणजे सिल्वर कोटेड आहे, पूर्णपणे सिल्वर कोटिंग आहे. ओके, त्याच्यानंतर जी आतमधली बॉडी आहे ना, जी फुटबॉलवाली, इमॅजिन होतं आहे आतमध्ये फुटबॉल आहे, तर त्याच्या आतमध्ये म्हणजे बास्केटबॉलच्या बाहेर, बास्केटबॉलच्या आतमध्ये जो फुटबॉल आहे त्या फुटबॉलच्या पण आतमध्ये एक सरफेस आहे. तो सरफेस कुठला आहे, सरफेस कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. म्हणजे तो आतमधला सरफेस इमॅजिन होतोय का, आतमधला जो सरफेस आहे तो ब्लॅक लॅम्पने म्हणजे पूर्णपणे असा ब्लॅक कलरने तो कोटेड केलेला असेल. समजतंय, एकदम वरचा आहे तो सिल्वर, त्यानंतर आतमध्ये गेलो मध्ये कॅव्हिटी, म्हणजे इथे कॅव्हिटी असणार आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्या आतमधला जो एरिया आहे ना, आतमधला जो एरिया एकदम तो कशाने कोट केलेला आहे, लॅम्प ब्लॅक म्हणजे पूर्णपणे ब्लॅक कलरने. ओके, तो झाला. आता पुढे काय आहे, आणि हा आता कोनिकल किंवा ही डबल बॉल आहे. म्हणजे आता त्यांनी डबल बॉल म्हणजे एक बास्केटबॉलचं इमॅजिन होते, ती एक बॉल आणि एक आतमधली एक बॉल, डबल बॉल ते सांगितले. आता पुढे जाऊयात आपण. तर हे सगळं आपण का करतोय, की त्या फेरीने काय केलेलं, तशा टाईपचं एक ॲपॅरेटस बनवलं. त्या ॲपॅरेटसमध्ये एक होल होता, तिथून त्यांनी हीट रेडिएशन ॲप्लाय केलं. म्हणजे या होलमधून हीट होती ना, हीट इन द फॉर्म ऑफ रेडिएशन ॲप्लाय करायला सुरुवात केली. तर इथून ह्या छोट्याशा होलमधून एक हीट ॲप्लाय करायला सुरुवात केली. म्हणजे ती हीट अशी येणार. आता इथे कोनिकल शेप का दिलेला आहे, समजा इथे कोनिकल शेप नसता, इथे जर एक्झॅक्टली वॉलच असती तर ती हीट इथेच स्ट्राईक झाली असती आणि परत तशीच बाहेर आली असती ना, अपार्चरमधून इथे स्ट्राईक झाली असती आणि परत बाहेर आली असती. मग तसं नको व्हायला म्हणून इथे कोन दिलेला आहे. तर ती काय करणार, इथून येणार वेव्ह, इथे स्ट्राईक करणार, इथे स्ट्राईक केल्याच्या नंतर डिरेक्शन चेंज करेल, परत डिरेक्शन चेंज करेल, परत डिरेक्शन चेंज करेल, स्ट्राईक करत करत, आणि अशीच ती डिरेक्शन चेंज करता करता पूर्ण जी आतमधील लॅम्प ब्लॅक कोटेड जी बॉडी आहे ती पूर्ण बॉडी त्या रेडिएशनने कव्हर होईल आणि पूर्ण बॉडी ती रेडिएशन ॲब्झॉर्ब करेल. समजतंय, ही पूर्ण ब्लॅक कोटेड जी बॉडी आहे ह्याच्यावरती हे रेडिएशन स्ट्राईक करणार आणि आपला कन्सेप्ट काय ब्लॅक बॉडीचा आहे. ब्लॅक बॉडी म्हणजे काय, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ ॲब्झॉर्ब करते ना. तर हे जी रेडिएशन्स आहेत हे सगळे ब्लॅक कोटेड जो लॅम्प आहे म्हणजे जी बॉल आहे त्याच्यावरती स्ट्राईक करणार आणि मॅक्झिमम ॲब्झॉर्ब करणार. ओके, म्हणजे आता समजा हे पूर्ण रेज आतमध्ये फिरलेत आणि मॅक्झिमम अमाऊंट ऑफ हीट त्यांनी काय केली, ॲब्झॉर्ब केली. आणि ही पूर्ण ब्लॅक आहे आतमधून आणि पूर्ण मॅक्झिमम अमाऊंट ऑफ हीट त्यांनी ॲब्झॉर्ब केलेली आहे, म्हणून ह्याला परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हटलेलं आहे. आणि ही कन्सेप्ट ज्यांनी फाईंड केली किंवा हा ॲपॅरेटस ज्याने बनवला त्याचं नाव होतं फेरी, म्हणून त्याने स्वतःचं नाव दिलं. समजतं, इथून जे रेडिएशन येणार आहे हे आतमध्ये स्ट्राईक करतील आणि स्वतः एक परफेक्टली ब्लॅक बॉडी क्रिएट करेल. ओके, तर इथे परफेक्टली ब्लॅक बॉडी असते पण मॅक्स टू मॅक्झिमम 100% अशी कुठलीच ब्लॅक बॉडी नाही. पण हे आता आयडियल कंडिशन आहे. तर आयडियल कंडिशनला तुम्ही काय करू शकता, आयडियल म्हणजे आपल्या मनाचं ना, तर 100% करू शकता. मॅक्झिमम 97% पर्यंत ब्लॅक बॉडी वर्क करू शकता, 97%. ओके,
तर काय होणार आहे 97 होऊ शकते, पण आपण काय बोललो परफेक्टली बोललो तर 100% आयडियली कन्सिडर करायचं आहे, पण ॲक्च्युअली किंवा प्रॅक्टिकली 97 असते. समजते. हा पूर्ण जो थेरॉटिकल मी जी आत्ता बडबड केली हे आपण नोट्समध्ये रिटर्न देणारच आहोत. फक्त ही डायग्राम समजलेली आहे, ही कन्सेप्ट काय आहे. ओके, तुम्ही ही लिहून घ्या आणि ही डायग्राम मी सांगितली तशी ड्रॉ करून घ्या. ओके, तर पुढचा टॉपिक आहे इमिशन ऑफ एनर्जी किंवा हीट एनर्जी हा टॉपिक आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इमिशन हीट आहे ना ही इमिट कशी होते किंवा तुमचं इमिशन कसं होतं कुठल्या तरी बॉडीमधून. ओके, तर ते दिलेलं आहे, त्याच्यावरती हा थेरॉटिकल आहे आणि हा छोटासा एक फॉर्म्युला फाइंड आउट केलेला आहे छोट्याशा डेरिव्हेशनसाठी. 2 ते 3 मार्क्सला येऊ शकते हे. ओके, तर आता पुढे जाऊया. द थिअरी ऑफ रेडिएशन इज नोन ॲज द थिअरी ऑफ एक्सचेंज ऑफ हीट. ओके, हे थिअरी ऑफ रेडिएशन म्हणजे काय की हीटचं जे आपण एक्सचेंज करतो, हीट जी एक्सचेंज करतो आपण वन ऑब्जेक्टपासून सेकंड ऑब्जेक्टला, त्याला आपण थिअरी ऑफ रेडिएशन पण म्हणतो. ओके, तर ऑल बॉडीज हॅव 0 डिग्री केल्विन अबाउट इट. म्हणजे जेवढ्या पण बॉडीज आहेत ते आपण ओन वर्ड्समध्ये पण लिहू शकतो. जेवढ्या पण बॉडीज आहेत त्या बॉडीज इमिजन करतात किंवा त्या बॉडीजचं टेम्परेचर हे 0 डिग्री केल्विनच्या वरच असतं किंवा वरच पाहिजे म्हणजे असतंच. म्हणजे कुठली आता ह्युमन बॉडीज बघा ना आपली, ही जी ह्युमन बॉडी आहे हिचं पण टेम्परेचर काय 0 डिग्री केल्विनच्या वरच आहे ना. ऑलमोस्ट काय असतं 35 to 33 डिग्री असतं ना आपलं टेम्परेचर बॉडीचं. समजतं 33 32 ॲव्हरेज असते. जर उन्हाळ्यामध्ये थोडंसं टेम्परेचर जास्त होतं पण डिग्रीमध्ये आहे. विचार करा मग ज्या बॉडीज इथे यूज केलेल्या आहेत, जे सबस्टन्स इथे यूज करणार आहोत ना त्यांचे सगळ्यांचं टेम्परेचर ऑलमोस्ट 0 डिग्री केल्विनपेक्षा जास्तच असतं आणि जास्तच पाहिजे. ओके, ते सांगितलेली आहे, ती स्टेटमेंट सांगितलेली आहे. तर पुढे बघूया. द बॉडी रेडिएट थर्मल एनर्जी ॲट द सेम टाईम इट्स ॲब्झॉर्ब द रेडिएशन रिसीव्ड फ्रॉम द सराउंडिंग. ओके, म्हणजे आता समजा इथे एक बॉडी आहे. ओके, ही एक बॉडी आहे, ही काय करते थर्मल एनर्जी, जे बॉडी रेडिएट थर्मल एनर्जी म्हणजे ही काय करते थर्मल एनर्जी इमिट करते. समजा ही काहीतरी थर्मल एनर्जी इमिट करते ॲट द सेम टाईम इट्स ॲब्झॉर्ब द रेडिएशन फ्रॉम द सराउंडिंग. म्हणजे सराउंडिंगमध्ये पण काहीतरी रेडिएशन असेल ते पण ती ॲब्झॉर्ब करणार. समजते. आता समजा म्हणजे ही हीट एनर्जी आहे, आय मीन हा रॉड आहे, मेटल रॉड आहे, हा खूप जास्त हिटेड आहे. ओके, आता हा काय करणार बाहेर इमिट करतोय ना, बाहेर इमिट करणार एनर्जी किंवा हीट, तर ॲट द सेम टाईम हा रिसीव पण करणार, काहीतरी अमाऊंट ऑफ रिसीव करणार पण रिसीव पण करणार. किंवा समजा आता हा मेटल नाही आहे, हा एक आईस क्यूब आहे म्हणजे बर्फ आहे. ओके, तर हा काय करणार इमिट करणार का, हा सराउंडिंगच्या टेम्परेचरला यायला बघणार ना, म्हणजे सराउंडिंगमधून तो काहीतरी अमाऊंट ऑफ एनर्जी तो सराउंडिंगमधून रिसीव करणार ॲट द सेम टाईम. समजते. बर्फ आहे हा. ओके, तर हा काय करतोय कुठली तरी एनर्जी सराउंडिंगमधून ॲब्झॉर्ब करतोय आणि त्याच्यासोबत स्वतः पण काहीतरी इमिट करतोय ना. बर्फाचंच एक्झाम्पल घ्या. आता तुम्ही बर्फाच्या असं चारी साईडने जर असा हात फिरवला पूर्ण, तुम्हाला थोडंसं टेम्परेचर गार लागतं, म्हणजे हाताला काहीतरी गारवा जाणवतो. म्हणजे काय करतोय तो इमिट करतोय. ओके, काहीतरी अमाऊंट ऑफ रेडियंट थर्मल म्हणायला की आता टेम्परेचरशी रिलेटेड, टेम्परेचर 0 डिग्री आहे, टेम्परेचरशी रिलेटेड म्हणजे थर्मलच ना. तर आता बर्फ आहे, तर बर्फ काय करतोय आपल्याला गारवा जाणवतोय म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे टेम्परेचरशी रिलेटेड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपण कन्सिडर करू शकतो. तर समजा हा बर्फ आहे, इथून आपण हात फिरवला असं तर आपल्याला गारवा जाणवतो, म्हणजे काय करतोय तो बर्फ हीट रेडियंट केलेली म्हणजे रेडियंट जी थर्मल एनर्जी आहे ती काय करतोय इमिट करतोय ॲट द सेम टाईम, म्हणजे त्याच वेळेस तो सराउंडिंगकडून काहीतरी हीट पण घेतोय म्हणून तो विरघळतोय ना. समजतंय. तो बर्फ काय करतोय स्वतःची जी टेम्परेचर आहे लो टेम्परेचरवाली जी एनर्जी ती इमिट करतोय ॲट द सेम टाईम तो सराउंडिंग करून हीट घेतोय म्हणजे बॅलन्स्ड होण्यासाठी. ह्या स्टेटमेंटमध्ये एक्सप्लेन केलं आहे. समजते. पुढे जाऊया. इमिशन पर युनिट टाईम डिपेंड्स अपॉन द एरिया अँड साईज. म्हणजे जर आता ते इमिशन जे होणार आहे म्हणजे बर्फाचंच एक्झाम्पल घ्या, ते इमिशन जे होत आहे हे कशावरती डिपेंड आहे, म्हणजे इमिशन पर युनिट टाईम हे कशावरती डिपेंड आहे एरिया आणि साईज. म्हणजे त्याचा जेवढा मोठा एरिया असेल, समजा आता एवढा मोठा एरिया आहे आणि हा काहीतरी इमिट होतोय, इमिशन होते, हे इमिशन कशावरती डिपेंड असेल एरिया आणि टाईम. म्हणजे जेवढा मोठा एरिया असेल, टाईम नाही म्हणतो, एरिया आणि साईज. जेवढा मोठा एरिया असेल जेवढी मोठी साईज असेल तेवढा जास्त टाईम लागेल.
ओके, इमिजनसाठी ते त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आता बघा, हॉटर बॉडी रेडिएट हाय रेट दॅन द कूलर बॉडी. म्हणजे समजा आता गरम जर बॉडी असेल किंवा हॉटर बॉडी जी असेल ती काय करते, हाय अमाऊंट ऑफ हीट इमिट करते ॲज कम्पेअर टू लोअर बॉडी. समजतंय? हेच त्यांनी सांगितलेलं आहे. हॉटर बॉडी रेडिएट ॲट हाय रेट दॅन द कूलर बॉडी. एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे. हॉटर बॉडी कुठली असेल आणि कूलर बॉडी कुठली असेल, तर हॉटर बॉडी ही जास्त अमाऊंट ऑफ किंवा फास्ट किंवा तिचा रेट जास्त असतो, म्हणजे टाईम कमी लागतो तिला रेडिएट हीट इमिट करायला. ॲब्झॉर्ब काय होतं, इमिट करायला. ओके, जर हे स्टेटमेंट इझी आहे, तुम्ही टेक्स्टबुकमध्ये पण वाचू शकता. आता पुढे जाऊयात आपण. हे पूर्ण थेरॉटिकल आहे, हे थेरॉटिकल आहे. 1-2 लाईन्स तुम्हाला समजले तरी येईल. ओके, पुढे जाऊयात. आता हे छोटंसं डेरिवेशन आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय द बॉडी डिपेंड्स अपॉन, म्हणजे जी रेडिएट हीट आहे, जी बॉडीमधून रेडिएट होणार आहे किंवा इमिट होणार आहे, ही कशावरती डिपेंड आहे, ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ओके, म्हणजे टेम्परेचर तर आहे ना, हीट असणारच आहे ना, काही ना काहीतरी हीट असेल तर टेम्परेचरवर डिपेंड आहे. तर नेचर ऑफ बॉडी, म्हणजे बॉडीचं नेचर काय, म्हणजे त्याची साईज काय आहे, त्याचा एरिया काय, त्याचा मटेरियल काय, या बॉडीच्या नेचरवरती डिपेंड असणार. त्यानंतर सरफेस एरिया ऑफ बॉडी. समजते, इथे साईज आणि शेपवरती तर डिपेंड आहे आणि सरफेस एरियावर पण, जसं आपण इथे सांगितलं. ओके, सरफेस एरियावर पण डिपेंड आहे. तर आता अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय बॉडी, म्हणजे एका बॉडीमधून जेवढी पण हीट रेडिएट होत आहे, जेवढी पण हीट रेडिएट होत आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार कोणाला, एरियाला आणि टाईमला. समजते, म्हणजे समजा रेडिएटेड हीट जर जास्त अमाऊंट ऑफ असेल तर एरिया आणि टेम्परेचर पण एरिया आणि टाईम पण जास्त लागेल. किंवा समजा जर एरिया खूप जास्त आहे आणि टाईम पण खूप जास्त लागतोय, म्हणजे रेडिएटेड हीट खूप जास्त अमाऊंटमध्ये आहे. समजते, किंवा रेडिएटेड हीट खूप जास्त अमाऊंटमध्ये जर असेल तर तिला इमिट होण्यासाठी जास्त एरिया लागेल आणि जास्त टाईम लागेल. समजते, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आता समजा ही डायरेक्ट, आता मग काय करतो आपण, डायरेक्टली प्रोपोर्शनलची साईन काढून टाकताना काय करतो, इज इक्वल टू कॉन्स्टंट येतो. तर इज इक्वल टू कॉन्स्टंट आलेला आहे आर, तर ह्यांनी आर घेतलेला आहे कॉन्स्टंट. तर तो आर काय म्हणतोय, रेडियंट पॉवर, म्हणजे जेवढ्या पॉवरने रेडिएशन किंवा हे रेडिएटेड हीट इमिट होणार आहे तो कॉन्स्टंट आलेला आहे आर. आरला काय म्हणतो आपण, रेडियंट पॉवर. तो इथे ॲज इट इज आलेला आहे. आता रेडियंट पॉवरमध्ये आन्सर काढायचा असेल तर काय करणार, एरिया इंटू टाईमला काय करणार, डिवाइड करणार. तर आर इज इक्वल टू क्यू अपॉन 80. तर आता रेडियंट पॉवरमध्ये आन्सर आलेला आहे, म्हणजे रेडियंट पॉवर इज इक्वल टू हीट रेडिएटेड डिवायडेड बाय एरिया इंटू टाईम. तर आता माझं युनिट पण काय होणार, ह्याच्यावरती न्यूमरिकल्स पण सॉल्व करतात. आता तर इथे आर आलेला आहे, तर ह्याची युनिट्स काय येणार आहे, जूल, मीटर रेस टू -1, सेकंड रेस टू -1. कसं आलेलं आहे समजतंय का, युनिट्स येतात ना फाइंड आउट करतात. क्यू म्हणजे हीट आहे, हीट कशात मेजर करतात, जूलमध्ये. एरिया आहे, एरिया कशात मेजर करतात, मीटरमध्ये. तर एरिया आहे मीटरमध्ये, पण मीटर स्क्वेअर असतो, मग डिनॉमिनेटरला मीटर स्क्वेअर आला आहे. टाईम कशात मेजर करतात, सेकंडमध्ये, तो खाली आलेला आहे. ओके, म्हणजे सेकंड रेस टू वर गेला तर सेकंड रेस टू -1, हा एम स्क्वेअर होता, वर गेला तर रेस टू -2. युनिट्स अशी मिळालेले आहे. समजते, हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवणार आहात, हा पुढे यूज झालेला आहे. ओके, हे लिहून घ्या तुम्ही. ओके, तर आता पुढचा टॉपिक काय आहे, इमिसिव्हिटी आणि किर्चॉफ लॉ. तर किर्चॉफ लॉ झालेला करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये, सायंटिस्ट सेम आहे, फक्त तिथे त्यांनी वेगळा थिअरम दिलेला आणि वेगळं कन्क्लुजन दिलेलं आहे. इथे वेगळं टॉपिक आहे, वेगळं काहीतरी त्यांनी कन्क्लुजन दिलेलं आहे. ओके, तर इमिसिव्हिटी म्हणजे काय आहे, म्हणजे इमिसिव्हिटी एक त्यांनी टॉपिक दिलेला आहे आणि ते टॉपिक म्हणजे इमिसिव्हिटी फाइंड आउट कशावरून करणार आहेत, तर तो कसला तरी रेशो असेल, ती व्हॅल्यू म्हणजे इमिसिव्हिटी आहे. तर तो रेशो म्हणजे कुठला आहे, त्यांनी काय लिहिलं, कोएफिशियंट ऑफ इमिसिव्हिटी म्हणजे इमिशन ऑर इमिसिव्हिटी, डिरेक्टली म्हणू शकता. कोएफिशियंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटी ऑफ गिवन सम सरफेस इज अ रेशो ऑफ, म्हणजे इमिसिव्हिटी डिरेक्टली काय असते, इमिसिव्हिटी इज अ रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर, ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे बघा, रेडियंट पॉवर. याच्या आधी बघा आपण याच्या आधीच्या डेरिव्हेशनमध्ये इथे कॉर्नरला लिहिलेलं आर इज इक्वल टू रेडियंट पॉवर, कुठल्या तरी पर्टिक्युलर बॉडीसाठी होता ते. तर रेडियंट पॉवर
ऑफ सरफेस ऑफ इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय, रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर आर ऑफ अ सरफेस म्हणजे एक बॉडी आहे त्याच्या सरफेसवरची रेडियंट पॉवर किंवा इमिसिव्ह पॉवर टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. समजते? म्हणजे दोन बॉडीज कन्सिडर करा किंवा हे बघा सरफेसवरची, सरफेस कुठे गेला, हां, इमिसिव्ह पॉवर आर ऑफ सरफेस टू इमिसिव्ह पॉवर ऑफ रेडियंट ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. म्हणजे मगाशी जे आपण केलेलं बघा परफेक्टली ब्लॅक बॉडी त्याच्या सरफेसवरची इमिसिव्ह पॉवर काय आहे ती डिनोट कशाने करणार, आर ने. त्याच्या सरफेसवरची इमिसिव्ह पॉवर काय आहे ती डिनोट करणार आर ने. त्याच्या आतमधले आर बी परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर काय आहे ती कशाने डिनोट करणार, आर बी ने. आणि यांचा रेशो केला तर आपल्याला काय मिळणार आहे, इमिसिव्हिटी ऑफ दिस बॉडी. जी बॉडी आहे आता मगाशी डायग्राम काढलेली बघा मोठीवाली, त्याच्या सरफेसवरची इमिसिव्हिटी काय आहे किंवा इमिसिव्ह पॉवर काय आहे. इमिसिव्ह पॉवर काय आहे सरफेसवरची म्हणजे आर डिवायडेड बाय सरफेसच्या आतमधली म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर काय आहे म्हणजेच आर बी. या दोघांचं रेशो इज इक्वल टू काय असणार आहे, ई. आणि ई म्हणजे काय आहे, इमिसिव्हिटी. त्याने डिरेक्टली सांगितलेलं असतं की फाइंड द इमिसिव्हिटी. तर तुम्ही काय करणार, द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ सरफेस डिवायडेड बाय इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. खतम. इमिसिव्हिटी तुम्हाला तिथे डिरेक्टली मिळेल. ओके. आता इथे बघा परफेक्टली जी ब्लॅक बॉडी आहे, परफेक्टली जर ब्लॅक बॉडी पूर्ण बॉडी जर ब्लॅक बॉडी असेल, जर ती पूर्णच तुम्ही कन्सिडर केलेली आहे बॉडी, ती जर पूर्णच ब्लॅक बॉडी आहे तर त्याची इमिसिव्हिटी 1 असणार. का? कारण त्याच्या सरफेसवरची पण इमिसिव्हिटी किती असणार आहे, आर बीच असणार ना. परत सांगतो, परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे म्हणजे ती पूर्ण बॉडी ब्लॅक आहे. ओके. त्याच्या सरफेसच्या आतमधली ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर, त्याच्या सरफेसच्या आतमधल्या ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर काय असणार आहे, आर बीच असेल. ओके. ती पूर्ण ब्लॅक बॉडी आहे म्हणजे तिच्या सरफेसच्या वर जी इमिसिव्ह पॉवर आहे ती किती असणार आहे, ती पण आर बीच असेल ना, कारण ती पूर्ण ब्लॅक बॉडी आहे. तर आर बी अपॉन आर बी 1 म्हणजेच काय नाही, ई ना. ही इमिसिव्ह पॉवर कुठली, सरफेसची आहे. ओके. परफेक्टली ब्लॅक बॉडी आतमध्ये, बाहेर नाही. पण आता समजा जर पूर्णच परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे तर त्याच्या वरचा सरफेसवरचा पण इमिसिव्ह पॉवर किती असेल, आर बीच असेल ना. आणि सरफेसच्या आतमध्ये तर ब्लॅक बॉडी आहेच म्हणजे आर बीच असणार. आर बी कॅन्सल राहिला 1. आता सांगा परफेक्टली जर रिफ्लेक्टेड असेल तर, काय असू शकतं. ही परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे ना, समजते. जर ब्लॅक बॉडी आतमध्ये नाहीच आहे, सरफेसवरूनच इमिट होते तर इमिसिव्हिटी किती असणार आहे, 0 होणार आहे. समजते. काही ॲब्झॉर्बच करत नाही आहे तो, ते इमिट करेल का, इमिट कधी करणार, जेव्हा काहीतरी ॲब्झॉर्ब करेल. तो ॲब्झॉर्बच करत नाही आहे, ते इमिट करणारच नाही, तर इमिसिव्हिटी किती येणार, 0 येणार. समजते. किंवा एवढं लक्षात ठेवा, इमिसिव्हिटी ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज 1, इमिसिव्हिटी ऑफ परफेक्टली रिफ्लेक्टेड बॉडी इज 0. टॉप ऑफ द पेज लिहून ठेवा. ह्या 2च व्हॅल्यूज असणार आहेत, ब्लॅक बॉडीसाठी 1, रिफ्लेक्टेड बॉडीसाठी 0. आता हा झाला एक रिलेशन इमिसिव्हिटीचा विथ इमिसिव्ह पॉवर. ओके. इमिसिव्हिटी विथ इमिसिव्ह पॉवरचा हा झाला एक रिलेशन. दुसरा रिलेशन किर्चॉफने पण सांगितलं आहे की किर्चॉफने सांगितलेलं रिलेशन काय बघा. तर किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन त्याने काय सांगितलेलं आहे, ॲट द गिवन टेम्परेचर द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर टू द कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन ऑफ द बॉडी इज इक्वल टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲट द सेम टेम्परेचर फॉर ऑल वेवलेंथ. म्हणजेच काय, त्याने काय सांगितलेलं आहे की एक टेम्परेचर आहे काहीतरी. ओके. द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर, आता रेशो म्हटलेला आहे ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन. कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन काय, ए ना. कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन आहे ए, त्याची इमिसिव्ह पॉवर काय आहे, आर. किंवा इन शॉर्ट इमिसिव्ह पॉवर काय कन्सिडर करतो, परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर आपण कन्सिडर करतो आर बी. आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी सोडून दुसरी कुठलीही बॉडी असेल तर त्याची इमिसिव्ह पॉवर कन्सिडर करतो आर.
समजते. मग ती एक्झॉर्ट असू दे किंवा कुठली ट्रान्समिशन असू दे किंवा रिफ्लेक्टेड असू दे, त्याची इमिसिव्ह पॉवर कन्सिडर करतो आर. फक्त परफेक्टली ब्लॅक बॉडीचं आपण काय करतो, आर बी कन्सिडर करतो. समजते. तर आता त्यांनी काय सांगितलं, इमिसिव्ह पॉवर ऑफ कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन ऑफ बॉडी म्हणजे काय कन्सिडर केलं त्यांनी, आर इज इक्वल टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ द परफेक्टली ब्लॅक बॉडी, इज इक्वल टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ द परफेक्टली ब्लॅक बॉडी. म्हणजे हा जो पूर्ण रेशिओ आहे हा इज इक्वल टू याला असणार आहे. बघा ना, द रेशिओ ऑफ, मगाशी मी काहीतरी सांगितलं असेल, थोडंसं जंबल झालं असेल, द रेशिओ ऑफ इमिसिव्ह पॉवर टू द कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन. इमिसिव्ह पॉवर कुठल्याही बॉडीची असेल, मी काय सांगितलं, ॲब्झॉर्प्शन करू दे, ट्रान्समिशन करू दे किंवा रिफ्लेक्शन करू दे, कुठल्याही बॉडीची इमिसिव्ह पॉवर असेल परफेक्टली ब्लॅक बॉडीला सोडून, कुठल्याही बॉडीची जर इमिसिव्ह पॉवर असेल तर ती आरने डिनोट करतात टू द कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन. टू द कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन रेशो सांगितलं आहे ना, इमिसिव्ह पॉवर डिवाइडेड बाय कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन इज इक्वल टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी हे त्यांनी सांगितलं की इमिसिव्ह पॉवर ऑफ सरफेस डिवाइडेड बाय द कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन इज इक्वल टू द कोएफिशियंट ऑफ किंवा द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी असतो. म्हणजे ह्या दोघांचा रेशो हा कोणाला इक्वल असतो, परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या इमिसिव्ह पॉवरला इक्वल असतो. हे त्यांनी सांगितलं किर्चॉफने बाय लॉ त्यांनी सॉल्व्ह केलेलं आहे. त्याच्याने त्यांनी हे कन्क्लुजन आणलं की आर बाय ए इज इक्वल टू आर बी असणार आहे. तर हे त्यांनी सांगितलं म्हणजे काय मिळालं, आता आर बी इथे येणार आणि ए इथे गेलेलं आहे. समजतंय. काय सांगितलं किर्चॉफने असं सांगितलं की इमिसिव्ह पॉवर असेल कुठल्याही बॉडीची आणि त्या बॉडीने ॲब्झॉर्ब केलेली जी एनर्जी त्याच्या कोएफिशियंटने जर मी डिवाइड केलं तर त्या दोघांचं डिवायडेशन हे कोणाला इक्वल असणार आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या इमिसिव्ह पॉवरला इक्वल असणार आहे. हे किर्चॉफने सांगितलं. ओके, तर ते लिहून घेतलं आपण इक्वेशनमध्ये, आर बाय ए इज इक्वल टू आर बी. आता इथे काय सिम्पल अल्जेब्रा वापरला आहे, आर बी खाली आला, ए वर गेला. पण ही पण इक्वेशन बघा ना, ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय डिफरन्स, काहीच नाही. ह्याचा आर एच एस आणि ह्याचा एल एच एस सेम आहे. म्हणजे ह्याची इमिसिव्ह पॉवर डिवाइडेड बाय परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर सेम, ह्याची इमिसिव्ह पॉवर डिवाइडेड बाय परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर. ओके, म्हणजे समजा आता ह्यांचे दोघांचे एल एच एस सेम आहेत तर आपण त्यांना इक्वेट करू शकतो ना. तर इक्वेट केलं तर आपल्याला रिलेशन काय मिळतं बघा, इमिसिव्हिटी ऑफ एनी बॉडी. म्हणजे तुम्ही समजा एक बॉडी घेतली, त्याची इमिसिव्हिटी तेवढीच असणार जेवढी ॲब्झॉर्बिटिव्हिटी असेल, ॲब्झॉर्बिटिव्हिटी असेल. माय मिस्टेक. ओके, ॲब्झॉर्बिटिव्हिटी जेवढी असेल तेवढीच इमिसिव्हिटी असेल. समजते. म्हणजे तो तेवढंच इमिट करू शकतो किंवा इमिसिव्ह करू शकतो जेवढं तो ॲब्झॉर्ब करेल, किंवा जेवढं ॲब्झॉर्ब करेल तेवढंच इमिट करू शकतो. म्हणजे समजा त्यांनी 20 जूल ऑफ हीट ॲब्झॉर्ब केली तर तो 20 जूल ऑफ हीटच इमिट करणार. हे ह्या रिलेशनवरून कळलं. म्हणजे काय, इमिसिव्हिटी इज इक्वल टू ॲब्झॉर्बिटिव्हिटी. ओके, हे या रिलेशनवरून कळालेलं आहे. समजते. हे रिलेशन पण इम्पॉर्टंट आहे, हे आपण पुढच्या डेरिव्हेशनला वापरणार आहोत. ओके, तर तुम्ही हे दोन्ही व्हॅल्यूज लिहून घ्या. पहिले हे लिहून घ्या, हे लिहून घ्या. पाहिले ते एकत्र लिहिले तर ह्याला नंबर 1, ह्याला नंबर 2 द्या आणि फ्रॉम 1 and 2 असं लिहून घेतलं तरी चालेल. कंप्लीट करा. ओके, तर पुढचा काय आहे, पुढचा एक छोटासा टॉपिक आहे, कशा वेव्हलेंथ आणि टेम्परेचरवर आहे. तर त्यांनी काय सांगितलेलं बघा, असे डायग्राम दिलेले, आय मीन हा एक ग्राफ दिलेला असेल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. त्यांनी काय सांगितलेलं आहे, इमिसिव्ह पॉवर म्हणजे वरती जी वाढती आहे ती इमिसिव्ह पॉवर आहे आणि इथे जी इन्क्रीज होत आहे ती असणार आहे वेव्हलेंथ. ओके, म्हणजे ह्या डिरेक्शनला एक्स ॲक्सिसला दिलेली आहे वेव्हलेंथ आणि वाय ॲक्सिसला दिलेली आहे, ओके, आणि वाय ॲक्सिसला काय दिलेलं आहे, इमिसिव्ह पॉवर. ओके, किंवा रेडियंट पॉवर. तर हा रेशो काय सांगतो माहिती आहे का, हा रेशो किंवा हा ग्राफ असं सांगतो की वेव्हलेंथ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 1/t, डायरेक्टली प्रपोर्शनल टू 1/t किंवा इनव्हर्सली प्रपोर्शनल टू t असं म्हणू शकतो. म्हणजेच काय, लॅम्बडा काय झाला, वेव्हलेंथ आणि
टेम्परेचर. म्हणजे हा ग्राफ एवढं सांगतो की समजा इमिसिव्हिटीमध्ये जर वेवलेंथ म्हणजे आता इमिसिव्हिटी म्हणजे काय, रेडिएशन तर होते, रेडिएशन होते म्हणजे काय, वेव्हच्या फॉर्ममध्ये होते ना. तर समजा वेव्ह जर मोठी असेल किंवा वेव्हची लेंथ जर मोठी असेल तर टेम्परेचर कमी असणार. वेव्ह जेवढी मोठी असेल टेम्परेचर तेवढंच कमी असणार. का, इनव्हर्सली प्रपोर्शनल आहेत ना. वेव्ह जर मोठी असेल तर टेम्परेचर कमी असेल, म्हणजे वेव्ह जर वाढत गेली तर टेम्परेचर कमी होणार. इथे बघा, हे इथे नाही करणार. जर वेव्ह वाढत गेली तर टेम्परेचर कमी होणार. जर टेम्परेचर कमी वेव्ह जर कमी झाली तर टेम्परेचर वाढत जाणार. आता ते कशाने सांगितलं नाही ह्या ग्राफमध्ये. आता इथे बघा, इथून मी स्टार्ट करतोय. समजा आता इथून तो ग्राफ वर गेला आहे, मॅक्झिमम पोझिशनला गेला. बघा इथे टेम्परेचर किती आहे, 5500 आहे. 5500 के टेम्परेचर आहे इथे. आता एवढं जर टेम्परेचर हाय आहे, टेम्परेचर खूप आहे, तर आपण रिलेशन काय सांगितलेलं, टेम्परेचर जर खूप हाय असेल तर वेवलेंथ काय कमी असणार ना. तर तो ग्राफ तेच सांगतोय. बघा इथे वेवलेंथ किती असेल बघा, 500 नॅनोमीटर. 500 नॅनोमीटर आहे. ओके, आता पुढचा ग्राफ घ्या. चला, तीच वेव्ह इथे गेली, टेम्परेचरला किती आले, 5000 टेम्परेचरला आले. 5000 टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर कमी झालं आहे ना. पहिला किती होता, 5500 होता, आता किती झाला आहे, 5000 झालेला आहे. म्हणजे टेम्परेचर कमी झालं आहे. तर इथली वेव्ह कुठे गेली बघा. इथे समजा आपण 500 कन्सिडर केलेलं, तर हे किती असणार आहे, हे 700 तरी असू शकतं ना. म्हणजे काय केलं, लेंथ वाढली ना, टेम्परेचर कमी झालं आहे तर काय झालं, लेंथ वाढली. अजून पुढे जायचं. ओके, तर तो पुढचा ग्राफ आहे. हा ग्राफ मी इथे पोचलेला आहे, किंवा समजा इथे कुठेतरी पोचला. मॅक्झिमम पीक पॉईंट इथे आहे ना. मॅक्झिमम पीक पॉईंट बघा ह्याचा इथे आहे. पीक पॉईंट इथे आहे, म्हणजे ही वेव्ह इथून गेली आणि मॅक्झिमम पीक पॉईंट म्हणजे जिथपर्यंत मॅक्झिमम जाऊ शकतो तो पीक पॉईंट इथे आहे. इथे टेम्परेचर किती आहे, 400 के, म्हणजे 4000 के, 4000 केल्विन ना. म्हणजे इथे 5000 होते, इथे 4000. म्हणजे टेम्परेचर बघा कमी झाले, तर वेवलेंथ बघा किती झाली, 1000. म्हणजे वेवलेंथ वाढती, टेम्परेचर कमी होते आणि वेवलेंथ वाढते. टेम्परेचर कमी होते तर वेवलेंथ वाढते. ओके, पुढे गेलो, इथे आलो आता आपण. इथे बघा, इथे मॅक्झिमम पीक पॉईंट कुठला आहे, हाच असू शकतो. तर हा पण बघा 1000च्या थोडा पुढे गेला आहे, म्हणजे किती असेल, 1200 असू शकतो. म्हणजे लेंथ किती असेल, 1200 नॅनोमीटर. आणि पीक पॉईंटला टेम्परेचर किती, 3000. म्हणजे टेम्परेचर कमी झालं आहे आणि वेवलेंथ वाढली. हा ग्राफ हेच सांगतो की वेवलेंथ इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. एवढंच सांगतो, बाकी काही नाही. त्यासाठी हा ग्राफ केला. समजलेला आहे काय केलं. हा ग्राफ पण तुम्ही ड्रॉ करा. ओके, तर आता 2-3च टॉपिक राहिलेले आहेत. त्यातला हा एक टॉपिक आहे विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. तर हा डिस्प्लेसमेंट लॉ काय सांगतो की कोणाचं रिलेशन, म्हणजे लॅम्बडा म्हणजे वेवलेंथचंच रिलेशन टेम्परेचरसोबत सांगतो, जसं मागाशी झालेलं. पण यांनी वेगळं काहीतरी सांगितलं असेल थोडंफार, तर त्याच्यासाठी त्यांनी स्वतःचं नाव दिलं. ओके, तर काय केलं त्यांनी बघा, त्यांनी काय सांगितलं, द वेवलेंथ फॉर विच द इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज मॅक्झिमम. ओके, म्हणजे आता एक कुठली तरी बॉडी आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडी, त्याची इमिसिव्ह पॉवर जेव्हा मॅक्झिमम असेल तेव्हा त्याची वेवलेंथ ही इन्व्हर्सली प्रपोर्शनल असणार. कोणाला, त्याच्या ॲब्सोल्यूट टेम्परेचरला, ब्लॅक बॉडीच्या ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ओके, कुठली तरी परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे, त्याची इमिसिव्ह पॉवर असेल, त्याची काहीतरी इमिसिव्ह पॉवर असेल ना, त्याची इमिसिव्ह पॉवर जेव्हा मॅक्झिमम असेल, तेव्हा त्याची वेवलेंथ जेवढी असणार आहे ना, ती वेवलेंथ इन्व्हर्सली प्रपोर्शनल असणार. कोणाला, त्याच्या ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ओके, तर तेच त्यांनी सांगितलं. ओके, कुठली तरी एक ब्लॅक बॉडी, त्याची इमिसिव्ह पॉवर जेव्हा मॅक्झिमम असेल तेव्हा त्याची वेवलेंथ ही त्याच्या ॲब्सोल्यूट टेम्परेचरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असणार आहे, ते सांगितलं आहे. आता इन्व्हर्सली प्रपोर्शनल किंवा डायरेक्टली प्रपोर्शनलची ही साईन काढून टाकायची असेल तर इज इक्वल टू कॉन्स्टंट येतो. तर इथे इज इक्वल टू कॉन्स्टंट काय आलेला आहे, इज इक्वल टू कॉन्स्टंट इथे बी घेतलेला आहे. जसं आपण लास्ट टाईम आर घेतलेला, आर बी घेतलेला, किंवा कुठेही इज इक्वल टूची साईन काढून टाकण्यासाठी आपण काय करतो, के कॉन्स्टंट घेतो, सी कॉन्स्टंट घेतो. तसं त्यांनी ह्यावेळेस काय घेतलेलं आहे, बी कॉन्स्टंट घेतलेलं आहे.
ओके. आणि ह्या बी कॉन्स्टंटला काय सांगितलं त्यांनी, वीन्स कॉन्स्टंट. वीन्स कॉन्स्टंट त्यांनी स्वतः इन्व्हेंट केलेला आहे म्हणून त्यांनी स्वतःचं नाव दिलं वीन्स कॉन्स्टंट. ओके, तो आहे बी. आणि त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय माहिती आहे का, 2.89 इंटू 10⁻³ mk. म्हणजेच काय, एम म्हणजे मास आणि के म्हणजे टेम्परेचर, म्हणजे कशामध्ये असणार, केल्विनमध्ये. तर 2.89 इंटू 10⁻³ हा वीन्स कॉन्स्टंट आहे. तो पण टॉप ऑफ द पेज तुम्ही लिहून ठेवणार. आता न्यूमेरिकल सॉल्विंगमध्ये येतात हे व्हॅल्यूज. ओके, तर वेव्ह लेंथ मॅक्झिमम जेव्हा असेल तेव्हा काय असणार आहे, बी इंटू 1/t. आता हा स्टार्टिंगलाच काय सांगितलं बघा, डिस्प्लेसमेंट लॉ आहे. म्हणजे हा लॉ कशासाठी यूज होतो माहिती आहे का, की किती लेंथ ट्रॅव्हल केली वेव्हने किती लेंथ ट्रॅव्हल केली, म्हणजे किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे त्याच्या ते डिटरमाइन करण्यासाठी हा लॉ यूज होतो. द लॉ इज यूज टू डिटरमाइन द डिस्टन्स लेंथ. म्हणजे जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे ते ती जेवढी लेंथ आहे ती लेंथ फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हा लॉ यूज होतो. समजलेलं आहे. काय केलं त्यांनी, डिरेक्टली डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे. तर ते डिस्प्लेसमेंट म्हणजे एका पोझिशनपासून दुसरीकडे ट्रॅव्हल होणार आहे ना, तर ते किती लेंथ ट्रॅव्हल केलेलं आहे त्याच्यासाठी हा लॉ यूज केलेला आहे. समजते, हे 2 मार्क्ससाठी येऊ शकतं. तुम्ही एवढंच लिहिणार आहात एक्झाम. समजले, हे लिहून घ्या. आता पुढचा टॉपिक काय आहे, स्टीफन बोल्ट्झमॅन्स लॉ ऑफ रेडिएशन. तर हा लॉ काय सांगतोय, ह्याने पण एक काहीतरी कन्क्लुजन दिलेलं आहे, काहीतरी एक फॉर्म्युला मिळालेला आहे. तर हा काय फॉर्म्युला मिळालेला आहे किंवा हा लॉ काय सांगतो ते मी सांगतो, तुम्हाला एक्सप्लेन करतो. द रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया और द पॉवर रेडियंट पर युनिट एरिया ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 4th पॉवर ऑफ द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. काहीच नाही कळणार स्टेटमेंटवरून. इमिसी जी पॉवर आहे किंवा रेडियंट जी पॉवर आहे, ओके, ती रेडियंट पॉवर कुठल्याही परफेक्टली ब्लॅक बॉडीची किंवा कुठल्याही ऑर्डिनरी ब्लॅक बॉडीची, किंवा परफेक्टली ब्लॅक बॉडीज कन्सिडर करा. कुठे परफेक्टली ब्लॅक बॉडी, म्हणजे इथे बघा परफेक्टली जी ब्लॅक बॉडी आहे त्याची रेडियंट पॉवर ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते त्याच्या टेम्परेचरच्या 4th पॉवरला. म्हणजे समजा ही व्हॅल्यू जेवढी असेल ना तर ती ही डायरेक्टली प्रोपोर्शनल, म्हणजे ही जर 1ने वाढते तर ही पॉवर 4ने वाढणार. समजतं, म्हणजे रेडियंट पॉवर जर काहीतरी असेल तर ती डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार टेम्परेचरच्या 4th पॉवरला. हे त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, रेडियंट पॉवर किंवा इमेसिव्ह पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ पॉवर 4, हे त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, आता समजा मग जर डायरेक्टली प्रोपोर्शनलची साईन काढून टाकायची तर काय येणार, इज इक्वल टू सिग्मा. तर ती व्हॅल्यू टाकलेली आहे. आणि सिग्मा म्हणजे काय, स्टीफन कॉन्स्टंट आहे. सिग्मा म्हणजे काय, स्टीफन कॉन्स्टंट आहे. आणि सिग्माची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 5.67 इंटू 10⁻⁸. ओके, आणि त्याची युनिट्स काय, जूल इंटू मीटर (-1), जूल मीटर (-2), सेकंड्स (-1), केल्विन (-4), हे त्याचे युनिट्स आहेत. आता बघा, आपल्याला स्टार्टिंगला माहीत होतं बघा, क्यू इज इक्वल टू आर इंटू एटी. डेरिव्हेशनच्या स्टार्टिंगलाच आपण केलेलं बघा, डेरिव्हेशनच्या स्टार्टिंगला केलं तर आर इज इक्वल टू काय आला, Q/80. इथे नंबर 2 द्या, इथे नंबर 1. म्हणजे हा रेडियंट पॉवर आणि हा रेडियंट पॉवर सेमच असणार आहे ना, ब्लॅक बॉडीसाठीच करतोय आपण. तर QT ची व्हॅल्यू उचलली, इथे पुट केली, म्हणजे Q/80 ती व्हॅल्यू तिथून उचलली आणि इथे पुट केली. ओके, जे आरची व्हॅल्यू Q/80 आहे ती इथून घेतली, इथे पुट केली. तर इक्वेशन काय मिळाले, Q/80 इज इक्वल टू सिग्मा T⁴. ओके, तर ही जी इक्वेशन मिळालेली आहे ही परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी आहे. म्हणजे ही जी पूर्ण इक्वेशन आहे ना, ही ब्लॅक बॉडीसाठी आहे, ही ब्लॅक बॉडीसाठी आहे. मग ऑर्डिनरी बॉडीसाठी काय करणार, म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडी नाही आहे, दुसरीच कुठली बॉडी आहे, मग त्याला काय म्हणू शकतो आपण, ऑर्डिनरी ना. तर ऑर्डिनरी बॉडीसाठी काय इक्वेशन असणार आहे, म्हणजे इथे बघा, ही झाली परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी, ही झाली ऑर्डिनरी ब्लॅक बॉडी, ऑर्डिनरी बॉडीसाठी, ब्लॅक बॉडीसाठी नाही, ऑर्डिनरी ब्लॅक. तर ऑर्डिनरी बॉडीसाठी ही झाली इक्वेशन, ब्लॅक बॉडीसाठी ही झाली इक्वेशन. तर ह्याच्यामध्ये काय केलं, ऑर्डिनरीमध्ये फक्त इमिसिव्हिटीने मल्टिप्लाय केलेलं आहे. म्हणजे ब्लॅक बॉडीची जर कुठली इक्वेशन असेल त्याला तुम्ही जर इमिसिव्हिटीने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला मिळणार आहे ऑर्डिनरी बॉडी. समजते, त्याची इक्वेशन. आणि म्हणजे आता ही इक्वेशन जी आहे ही परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी आहे. तर ऑर्डिनरी बॉडीसाठी अशी इक्वेशन काय असू शकते, Q/80
इज इक्वल टू ई सिग्मा T⁴. ही झाली ऑर्डिनरी बॉडीसाठी ह्या फॉर्ममध्ये. समजते? आणि ह्या इक्वेशन्स इम्पॉर्टंट आहेत. या इक्वेशनने न्यूमरिकल सॉल्व करायचे आहे. ओके, हे समजलेलं आहे, हे पण लिहून घ्या. ओके, तर हा लास्ट टॉपिक असणार आहे. म्हणजे ह्याच्या आधी काय केलं, हा जो टॉपिक इथे आपण संपवलेला बघा, त्याच्यात पुढे तुम्ही हे कंटिन्यू करणार आहात. म्हणजे टॉपिक कुठला होता तो R इज इक्वल टू सिग्मा इंटू T⁴. तो याला पुढे आपण कंटिन्यू केलेला आहे. ते फक्त परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी होतं. आत्ताचं काय आहे माहिती आहे का, हे की परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे तर तिचं काहीतरी ॲब्सोल्यूट टेम्परेचर तर असणार, म्हणजे त्या टेम्परेचरने ती बाहेर इमिट करणार. ओके, म्हणजे रेडियंटची हीट आहे ती बाहेर इमिट करणार, पण ती सराउंडिंगमध्ये ठेवली आहे ना, तर ते सराउंडिंगमधली पण हीट त्याच्यावरती काहीतरी अप्लाय होणार ना. म्हणजे इमिट करणारी हीट आणि ॲप्लाय होणारी हीट ह्यांच्यामध्ये लॉस कितीचा असणार आहे, ती लॉसची व्हॅल्यू ह्याच्यातून फाइंड आउट करणार. म्हणजेच बघा, टी इज अ ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ बॉडी, म्हणजे ती जी बॉडी आहे त्याचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर काय अजून केले टी, आणि त्याच्यानंतर केप्ट ॲट अ लोअर टेम्परेचर T⁴. म्हणजे ती बॉडी ठेवली आहे केप्ट ॲट अ लोअर टेम्परेचर T⁴. म्हणजे कुठे ठेवली आहे, सराउंडिंगमध्ये ठेवली आहे ना, तर त्या सराउंडिंगचं टेम्परेचर काय कन्सिडर केलं आहे T⁴. त्या सराउंडिंगचं टेम्परेचर कन्सिडर केलं आहे T⁴. बघा परत टी ही ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ बॉडी आहे, तिला ठेवलेलं आहे T⁴ टेम्परेचरमध्ये. म्हणजेच कशात, सराउंडिंगचं टेम्परेचर T⁴ असणार ना, त्याच्यातच ठेवलं आहे, ते कन्सिडर केलं आहे. आता एनर्जी रेडियंट पर युनिट टाईम. ओके, जो मागाशी आपण रेडियंट फाइंड आउट केलेला बघा, आठवते तो काय होता, पर युनिट टाईमसाठी सिग्मा इंटू T⁴. आता हा होता. आता तो झाला बॉडीसाठी. आता तो सराउंडिंगसाठी पण काहीतरी असेल ना, सराउंडिंगवरून पण काहीतरी ॲक्ट होतं आहे. हे बघा, एनर्जी रेडियंट पर युनिट टाईम म्हणजे त्या बॉडीमधून एनर्जी किती इमिट होत आहे किंवा त्या बॉडीची एनर्जी किती आहे, सिग्मा इंटू T⁴. आता तीच एनर्जी सराउंडिंगसाठी किती असणार आहे, तर टेम्परेचर जो ॲब्सोल्यूट होता तर सराउंडिंगचा टेम्परेचर काय T⁴, तो कन्सिडर केलेला आहे. किंवा T⁴ बोलू शकता. ॲब्सोल्यूटसाठी टी होता, सराउंडिंगसाठी T⁴. हे दोन झाले. आता लेट नेट लॉस ऑफ एनर्जी बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी पर युनिट टाईम. मी काय सांगितलेलं सुरुवातीला, परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. ओके, त्याचं टेम्परेचर काय असेल T आणि त्याच्या सराउंडिंगचं टेम्परेचर काय असणार आहे T⁴. म्हणजे त्याचं टेम्परेचर तो काहीतरी इमिट करतोय, सराउंडिंग त्याच्यावरती काहीतरी अप्लाय करतो, तो सराउंडिंग करून काहीतरी रिसीव्ह पण करतो. जसं आपण 3च्या डेरिवेशन आधी सांगितलेलं मी तुम्हाला, तो इमिट पण करतोय, सराउंडिंग करून काहीतरी थोडंफार ॲब्झॉर्ब पण करतोय. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी लॉस होत असेल ना, तर तो नेट लॉस कसा फाइंड आउट करणार, ह्या वेने. म्हणजे काय, हा तो इमिट करतोय, ओके, आणि हा सराउंडिंग त्याच्यावरती ॲप्लाय करतोय. म्हणजे बघा, हा बट ऑब्वियस मोठा असणार ना ह्याच्यापेक्षा. ॲब्सोल्यूट टेम्परेचर जो आहे तो कशात ठेवला आहे, त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा लोअर टेम्परेचरमध्ये ठेवलेला आहे. म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर हा मोठाच आहे आणि लोअर टेम्परेचर हा लहान आहे. तर ॲब्सोल्यूट टेम्परेचरवाली जी इक्वेशन आहे त्याच्यातून मायनस काय करणार आपण, लोअर टेम्परेचरवाली इक्वेशन. म्हणजेच एनर्जी रेडियंट पर युनिट टाईम फॉर ब्लॅक बॉडी मायनस एनर्जी रेडियंट पर युनिट टाईम फॉर सराउंडिंग, हे मायनस करणार. समजते? तर मायनस केलं, दोघांमध्ये काय कॉमन आहे, सिग्मा, तो कॉमन काढला, ⁴ आलेला आहे आणि इथे ⁴. ह्या दोघांचं ब्रॅकेट ⁴ कॉमन करू नका, मग संपलं. ओके, T⁴ मायनस T⁴. आता ही कंडिशन मिळालेली आहे फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी. फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी ही इक्वेशन मिळालेली आहे. तर आता ऑर्डिनरी बॉडीसाठी काय असणार आहे, ईने मल्टिप्लाय करा, इमिसिव्हिटीने मल्टिप्लाय करा. तर इमिसिव्हिटीने मल्टिप्लाय केली तर आपल्याला जी इक्वेशन मिळेल ती ऑर्डिनरी बॉडीसाठी आहे, ही इक्वेशन आहे ती ब्लॅक बॉडीसाठी. समजलेलं आहे. आजचे टॉपिक पाहिले तर परत व्हिडिओ रिवाइंड करा आणि पूर्ण टॉपिक क्लिअर झाले पाहिजे. ओके, आणि हे आम्ही जसं सांगतोय तसंच तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये घेऊन घ्या. ओके, तर आज आपण इथेच थांबत आहोत. हा चॅप्टर इथेच डन झालेला आहे. आपण पुढच्या चॅप्टर नेक्स्ट लेक्चरपासून चालू करूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट, स्टडी करा.